नमस्ते मित्रांनो. आज माझा भाऊ विजय माझ्या घरी झोपायला आला होता, पण त्याच्या येण्यामुळे मी ती काम करू शकले नाही जी मी नेहमी रात्रीच्या गडद अंधारात करते. या कामांमध्ये मला खूप शांती मिळते, पण मी कधी विचारही केला नव्हता की आज रात्री असं काही घडेल की मी घामाघूम होऊन जागे होईन. त्याने फक्त 2 बोटांनी मला वेड करून सोडलं आणि आता मी तुम्हाला ती सगळी गोष्ट सांगणार आहे. माझं नाव संगीता आहे. माझं वय 29 वर्ष आहे आणि मी अजून अविवाहित आहे. मी कधी लग्न केलं नाही आणि विचार करत होते की कदाचित मी कधीच लग्न करणार नाही. एकदा प्रेमात फसवणूक झाली होती आणि त्या दिवसापासून मी प्रेम करणं सोडून दिलं होतं, कारण मी ठरवलं होतं की मी कधीच कोण्या मुलाच्या जाळ्यात अडकणार नाही. हेच कारण आहे की मी लग्न केलं नाही. मी एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. एक भारतीय मुलगी, सुंदर, सुशिक्षित आणि हुशार. माझ्या शरीरावर आणि मनावर आधुनिकतेचा प्रभाव पडला आहे, पण काल रात्री माझ्या भावासोबत जे घडलं त्यानंतर खूप काही बदललं आहे आणि माझे विचारही बदलले आहेत. आता मला वाटू लागलं आहे की जर कोणी चांगला मुलगा भेटला तर लग्न करावं. काल रात्रीची गोष्ट सांगते. माझा भाऊ विजय, ज्याचं वय 35 वर्ष आहे, तो सैन्यात काम करतो आणि माझ्या वहिनीचं नुकतंच एका बस अपघातात निधन झालं आहे. रात्रीच्या वेळी आम्ही जेवण करून थोडा वेळ टीव्ही पाहत होतो. मग मी आणि विजय छतावर फिरायला गेलो. विजय खालच्या मजल्यावर झोपला होता आणि मी पहिल्या मजल्यावर माझ्या शेजारच्या खोलीत माझ्या धाकट्या भावासोबत झोपले होते. रात्री साधारण 2 वाजेच्या सुमारास आम्ही दोघे खाली आलो आणि तेव्हा विजय माझ्या खोलीत येऊन म्हणाला, "संगीता, मला अजून झोप येत नाहीये, चल गप्पा मारूया." आम्ही दोघे बिछाण्यावर बसून बोलू लागलो. कधी कधी विजय त्याच्या मोबाईलवर गेम खेळत होता आणि मी माझ्या मोबाईलवर लोकांचे स्टेटस पाहत होते. तेवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला आणि थंड हवा सुटली, जी आम्हा दोघांना खूप आवडते. दिल्लीची हवा तर अशीच खूप छान असते. थोड्या वेळाने विजय झोपायला लागला. मी म्हणाले, "विजय, तुला झोप येते, तू तुझ्या खोलीत जा." विजय नाखुश होऊन म्हणाला, "संगीता, मला त्रास देऊ नकोस." असं म्हणून त्याने डोळे बंद केले आणि 2 मिनिटात गाढ झोपेत गेला. मी बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले, कारण घट्ट कपड्यांमध्ये मला झोप येत नाही. मग परत बिछाण्यावर बसून मोबाईलवर गोष्ट वाचू लागले. सध्या मी खूप छान गोष्टी वाचत आहे. विजय झोपला होता आणि मी ती कामं करू शकत नव्हते जी मी नेहमी रात्रीच्या गडद एकटी झोपताना करते. पण आज विजयमुळे मी जास्त काही करू शकत नव्हते, म्हणून मी मोबाईल ठेवून झोपायचा प्रयत्न केला. पण ती गोष्ट माझ्या डोक्यात फिरत होती आणि झोप माझ्यापासून दूर होत होती. रात्र गडद होत चालली होती आणि माझ्या मनात एक विचित्र बेचैनी सुरू झाली होती. झोप तर येत नव्हतीच आणि डोक्यात ती गोष्ट चालू होती जी मी झोपण्यापूर्वी वाचली होती. त्या गोष्टीने माझ्या मनात एक अजीब उलथापालथ माजवली होती आणि मी स्वतःला शांत करू शकत नव्हते. विजय शेजारीच झोपला होता आणि त्याच्या घोरण्याचा आवाज मला आणखी अस्वस्थ करत होता. जर तो तिथे नसता तर कदाचित मी स्वतःला त्या गोष्टीचा भाग बनवून ती सगळी कामं केली असती जी मला रात्रीच्या गडद एकटेपणात आवडतात. पण रात्रीचा हा अनुभव थोडा वेगळा होता. मी माझ्याच विचारात बुडाले होते. अचानक विजयने करवट बदलली आणि सरळ बसला. माझे डोळे अनावधानाने तिकडे गेले आणि जे मी पाहिलं ते पाहून मला लाज वाटली. विजयने खूप पातळ धोती घातली होती आणि त्यामुळे असं काही दिसत होतं जे पाहून माझी अवस्था आणखी गुंतागुंतीची झाली. लाज तर दूरच, मी माझी नजर त्याच्यावरून हटवूही शकत नव्हते. मनात एक विचित्र बेचैनी चालू होती. एकीकडे मी स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते
आणि दुसरीकडे माझी बेचैनी वाढत चालली होती. खरं सांगायचं तर आता मी स्वतःला सहज वाटत नव्हतं. प्रत्येक क्षण असं वाटत होतं की जर मी स्वतःला नियंत्रणात ठेवलं नाही तर काहीही होऊ शकतं आणि या परिस्थितीतून बाहेर पडणं माझ्यासाठी अशक्य होईल. माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि मनात भीती दाटू लागली की जर काही चूक झाली तर विजय माझ्याबद्दल काय विचार करेल. विजेच्या नजरेत मी कशी दिसेन हा प्रश्न मला आणखी अस्वस्थ करत होता. पण दुसरीकडे माझ्या मनात एक गडद इच्छा होती जी मला पुन्हा पुन्हा त्या दिशेने ओढत होती, जसं मी जे विचार करते ते पूर्ण करावं. माझ्या मनातलं द्वंद्व आता चरमावर होतं. प्रत्येक क्षण मी स्वतःशी लढत होते. जुना प्रसंग पुन्हा माझ्यासमोर आला आणि त्यामुळेच माझ्या इच्छा आणखी वाढत होत्या. आता प्रश्न असा होता की मी माझ्या भावाला या वादळापासून वाचवू शकेन की विजय मला आपल्या ताब्यात घेईल. रात्रीचं वातावरण आधीच विचित्र होतं आणि त्यात विजेचा फोन वाजला. कदाचित कोणीतरी त्याला मेसेज केला असेल. फोन माझ्याजवळ ठेवला होता कारण विजयने तो झोपण्यापूर्वी चार्जिंगला लावला होता. विजय गाढ झोपेत होता, पण फोनवर एकामागून एक मेसेज येत होते आणि त्यांचा आवाज माझी बेचैनी आणखी वाढवत होता. मी विचार केला की फोन सायलेंट करावा म्हणजे आवाज बंद होईल. पण लगेच माझ्या मनात प्रश्न आला की इतक्या रात्री विजयला कोण मेसेज करत असेल. मला विजयचा पासवर्ड माहीत होता, म्हणून मी संकोच न करता त्याचा फोन चेक केला. स्क्रीन उघडताच दिसलं की विजयची मैत्रीण एकामागून एक मेसेज पाठवत होती. एका विचित्र उत्सुकतेने मला घेरलं आणि मी विचार करू लागले की त्या व्हिडिओत नक्की काय असेल. मी एकदाही व्हिडिओ पाहिला नव्हता. व्हिडिओ सुरू करताच माझे डोळे थांबले. जे मी पाहत होते ते मला समजतच नव्हतं. एक व्हिडिओ संपताच माझ्यात पुढचा व्हिडिओ पाहण्याची तीव्र इच्छा जागी झाली. मी पुढच्या व्हिडिओवर क्लिक केलं आणि क्षणात सगळे व्हिडिओ पाहून संपवले. प्रत्येक व्हिडिओने माझी अवस्था आणखी बिघडवली. मला समजत नव्हतं की मी हे सगळं का पाहते आणि मला हे इतकं का आवडतं. तरीही मी थांबू शकत नव्हते. माझे हात थरथरत होते, पण माझे डोळे स्क्रीनवरून हलत नव्हते. वेळ निघत गेला आणि माझी बेचैनी वाढत चालली होती. मी स्वतःशी लढत होते. मी काय करते हा प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या मनात घुमत होता, पण मी स्वतःला नियंत्रित करू शकत नव्हते. त्या व्हिडिओंनी माझ्यातलं वादळ आणखी वाढवलं होतं. आता माझ्यात एक विचित्र धैर्य आलं होतं, किंवा असं म्हणू शकतो की मी माझ्या इच्छांपुढे हतबल झाले होते. मी ठरवलं की जे होईल ते पाहिलं जाईल. आता मी तेच करत होते जे मी बऱ्याच काळापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होते. माझे हात थरथरत होते, हृदयाचे ठोके वाढत होते. मी हळूहळू विजयजवळ गेले आणि त्याच्या शेजारी झोपले. काहीतरी असं घडलं जसं काहीच घडलं नाही. सगळं गोंधळात पडलं होतं, पण मी स्वतःला सावरलं. थोडा वेळ मी झोपल्याचा बहाणा केला, जेणेकरून अचानक तो जागा झाला तर त्याला वाटेल की मी गाढ झोपेत आहे. हृदयाचे ठोके वाढत होते, पण माझ्या चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा होता. मग मी हळूहळू माझे पाय विजयवर ठेवले, जसं झोपेत अनावधानाने घडतं. एका क्षणासाठी थांबले आणि विजय हलतोय का याची वाट पाहिली, पण काहीच हालचाल झाली नाही. तो अजूनही गाढ झोपेत होता. मी त्याच्या पायांखाली त्याची उष्णता जाणवत होते आणि त्याचे शरीर शांत होतं. पण माझ्या मनात एक वेगळीच गोष्ट चालू होती. माझ्या पायांखाली त्याचं आकर्षण स्पष्ट जाणवत होतं आणि त्याच्या घोरण्याच्या आवाजाने माझ्यातली सगळी गुंतागुंत आणखी वाढवली. माझं हृदय धडधडत होतं आणि ती भीती जी मला नेहमी थांबवत होती ती आता स्पष्ट होत होती. आता मी स्वतःला नियंत्रित करू शकत नव्हते. जसजसा वेळ निघत होता,
तसतशा माझ्या इच्छा मजबूत होत होत्या. मला माहीत होतं की जर आता स्वतःला नियंत्रित केलं नाही तर असं काही घडेल ज्याचा परत येणं शक्य नाही. पण काही क्षणांतच माझं मन आणि बुद्धी यांच्यात लढाई सुरू झाली आणि मी हळूहळू माझ्या मनापुढे हात होते. मी पुन्हा माझे पाय हलकेच मागे घेतले, जेणेकरून त्याची झोप किती गाढी आहे हे समजेल, पण काहीच हालचाल झाली नाही. आता माझं मन शांत होत होतं आणि फक्त एकच गोष्ट माझ्या मनात घुमत होती. रात्र आणि सन्नाटा माझ्यात एक वादळ निर्माण करत होता. प्रत्येक सेकंदाला माझं धैर्य वाढत होतं. मी जे पाऊल उचललं होतं त्यापासून मागे हटणं आता शक्य नव्हतं. पण तेव्हा मला माहीत नव्हतं की तो झोपलेला नाही. खरंतर तो गाढ झोपेत नव्हता, तर सुरुवातीपासून झोपल्याचा बहाणा करत होता. माझ्या प्रत्येक हालचालीची त्याला आधीच कल्पना होती. मी जे अनावधानाने केलं ते विजयने मुद्दाम पाहिलं. कदाचित मला शिक्षा देण्यासाठी तो शांतपणे पडून होता. मला अजिबात माहीत नव्हतं की त्याचे डोळे बंद असले तरी त्याचं मन पूर्णपणे जागं होतं. माझ्या मनात द्वंद्व चालू होतं, पण विजेची काहीच प्रतिक्रिया न पाहिल्याने मी आणखी उत्साहित झाले. ठीक त्या क्षणी, जेव्हा मी आणखी काही करणार होते, त्याने अचानक डोळे उघडले. माझी धडकन जणू थांबली. डोळे उघडताच मी पटकन डोळे बंद केले आणि झोपल्याचा बहाणा केला, पण माझ्या चेहऱ्यावर घबराट आणि बेचैनी स्पष्ट दिसत होती. मला समजत होतं की मी स्वतःला एका भयंकर जाळ्यात अडकवलं आहे. पण जे होणार होतं त्यासाठी मी अजिबात तयार नव्हते. तेव्हाच विजयने मला या अवस्थेत पाहिलं. काही बोलण्यापूर्वी त्याने कोणत्याही लाज किंवा संकोचाशिवाय पुढे सरकला. मग जे घडलं ते माझ्यासाठी एक गंभीर धक्का होता. सलग 4 तास त्याने माझ्यासोबत असं काही केलं जे मी कधीच विसरू शकणार नाही. त्या क्षणांनी माझं संपूर्ण जग बदलून टाकलं. पण या गोष्टीचा शेवट इथेच नाही. त्या 4 तासात जे घडलं त्याची पूर्ण सत्यता मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की काय झालं, तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही या रोमांचक आणि रहस्यमयी गोष्टीचा पुढचा भाग पाहू शकाल. मी तुमची आवडती मैत्रीण उद्या पुन्हा भेटेन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.